आधी हे झाली 10 घंटे झाले. 5:30ला नाही होत का सुट्ट्या भाऊजीन त्यांना? तसंच घंट्यासाठी काय लावून 12 1 घंट्यात आता 1.5 घंटे सुसू करेल घे ना. कायला बिबा पाहुण्याच्या याच्यात आहे ना, मला माहिती तो तिथं तो नाही रे आता पैसे हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि बघा आज आम्हाला अर्जंट रात्री पिल्लूला अर्जंटमध्ये न्यावं लागलं हॉस्पिटलमध्ये. तर त्याची हृदयाची सोनोग्राफी वगैरे करायची सांगितलं डॉक्टरने. तर आम्ही आता चाललो. हे बघा ही त्याची हॉस्पिटलची फाईल आहे. तर आता आम्ही सगळेजण निघालो आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहे. तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर. तर रात्री बाळाला अर्जंट इमर्जन्सीमध्ये न्यावं लागलं होतं आम्हाला हॉस्पिटलमध्ये. तर त्याची हृदयाची सोनोग्राफी वगैरे केली आम्ही. तुम्हाला कंपनीमध्ये बोलवलं होतं, तुम्ही शॉक झाले का? हा ना, म्हणलं काय झालं काय चला म्हणलं. ते उद्या इलेक्शन होतं ना, वोटिंग बंद होती. वोटिंग मुळे बंद होतं ना ते, त्याच्यामुळे मग तुम्हाला पटकन मग म्हटलं आज जायचंय आपल्याला, म्हणून मग संध्याकाळी मग 6 वाजता होती डॉक्टर. तर चला म्हटलं मग, हे की नाही. तुम्हाला दोघांना एकदा सोडत नव्हते का? नाही नाही, मग असं कोण विचारत होते एकाला सोडायचं आणि एकाला? अगोदर नव्हते म्हणून ते, पण नंतर त्याला मी सांगितलं जरा ठीक आहे. हा का? मग तुम्ही म्हटले ओंकारलाच घरी पाठवता म्हणे तुम्ही त्यांनाच. मग म्हटलं आम्ही एका गाडीवर कसं जायचं, ऑटो वगैरे करणार होतो. पण ऑटो किती हे होतं, दणके बिनके बसते, म्हणून म्हटलं गाडीवरच हवं वगैरे. आणि त्यात बी तुम्ही तिकडून विचारू राहिले की थंडी वाजणार नाही का, होणार नाही का, पहिले घरी यायचं मग विचारायचं. हा बरोबर आहे, टू व्हीलर जाणं बरोबर नव्हतं ना. हा तरी पण मग काही नाही, हळूहळू गेलं. मी म्हणलं नाही घेते बाळाला बरोबर. तर रिपोर्ट कसे आले काय आले आता सगळ्यांना सांगावं तर लागणार आहे. तर रिपोर्ट खूप मस्त आले. आणि श्री स्वामी समर्थ त्यांच्या दर्शनासाठी गेले होते. म्हटलं तुम्ही मला निराश करू नका. तर खरंच मला स्वामींनी निराश केलेलं नाहीये. आणि यांना माहितीये मी देवा धर्माच म्हणजे काहीच करत होते का म्हणजे पिल्लू साठी मी का होईना गेले ना. आता आपल्याला परत त्या केंद्रात जाऊन 10 चक्कर मारणे मी म्हटलं होतं. तर रिपोर्ट वगैरे नॉर्मल आले. परत 10 फेऱ्या काय म्हणते त्याला प्रदक्षिणा. हा आता यावेळेस 10 घालायचे आहे. तर नक्की जाईल मी गुरुवारी आणि नक्की प्रदक्षिणा घालन. कारण काय ना ते बरं झालं त्यांनी स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. मला नाराज नाही केला, निराश नाही केला, आहे की ना. तर रिपोर्ट बाळाचे एकदम छान आलेले, नॉर्मल आलेले सगळे. घाबरायचं काही टेन्शन नाही म्हणे. आणि तसं आता विचार पण करू नका, नाव पण काढू नका म्हणे. तर रिपोर्ट एकदम मस्त आलेले. त्याच्यामुळे कालपासून अशी एकदम मस्त खुश आहे मी, आहे की नाही. आमच्या इथे सगळेच हॅपी आहे. आणि खूप छान म्हणजे अशी खबर भेटली आम्हाला कालच. आणि त्याची सोनोग्राफी वगैरे एकदम चांगलं झालं. तर चला आता चाललंय आमचे कपडे बिपडे धुवून. आणि आपल्या घरी कोण पाहुणे येणार आहे आता? हा माझी आत्याची मुलगी, आत्या बहीण ना. आता आमच्या घरी आज पाहुणे येणार आहे. माझी नणंद येणार आहे.